नमस्कार मित्रांनो, मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला एक सवय होती, म्हणजे गेल्या 1-2-3-4 वर्षांपासून की कंटिन्युअस एक्सपायरी पाहायला मिळत होती. म्हणजे सोमवारी एक एक्सपायरी, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार प्रत्येक दिवशी एक एक्सपायरी पाहायची सवय होती. आणि आता डिसेंबरपासून म्हणजेच 19 नोव्हेंबरला झालं, परंतु ते जाणीव झाली नाही. आत्ता जाणीव झालेली आहे या आठवड्यामध्ये, आणि त्या वीकली एक्सपायरी बंद झाल्यात. तर त्यांची सगळ्यांची जबाबदारी जणू काय आज निफ्टीने घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं दिवसभरातलं कामकाज आज आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालं. अतिशय सुंदर कामकाज, म्हणजे खूप मोठी मुवमेंट आपण निफ्टीमध्ये पाहिलेली आहे. खास करून एक्सपायरीला जर अशी मुवमेंट येते ना, तर जे ऑप्शन ट्रेडर आहेत, ज्यांचं डिरेक्शन बरोबर आहे ना, त्यांना अतिशय मजबूत प्रॉफिट आज दिवसभरामध्ये झालेला असणार आहे. आणि लेवल फॉलो करून झालेली मुवमेंट आहे. म्हणजे वाईल्ड मुवमेंट आपण म्हणतो, परंतु कधी कधी काय होतं, ना सपोर्टला रिस्पेक्ट केलं जातं, ना रेजिस्टन्सला रिस्पेक्ट केलं जातं, मुवमेंट होत राहते. तर तसं न होता अगदी लेवल टू लेवल मुवमेंट आज आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालेली आहे. तुम्ही नक्की काय केलं आहे, तुम्हाला आज प्रॉफिट झाला आहे किंवा ट्रॅप होऊन लॉस झालेला आहे, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता उद्यासाठी ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो त्यावेळेस एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी मुद्दामून डेली टाईम फ्रेम लावलेली आहे. जो काही मार्केटमध्ये फॉल पाहिला होता ना, त्याला आपण या पद्धतीने एक हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे ना, तो कारणीभूत होता असं समजतो. किंवा या हेड अँड शोल्डरचा जो नेकलाईन ब्रेकडाऊन झालेला होता ना, तिथे पोहोचून आजचं रिजेक्शन आलेलं आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला उद्याचं ॲनालिसिस करावं लागेल. इथून नेकलाईनचं ब्रेकडाऊन झालं होतं आणि त्यानंतरची मुवमेंट सगळ्यांना माहिती आहे. पण आता ही जी रिकव्हरी आहे ना, ती या ठिकाणी आता रिजेक्शन आलेलं आहे आजचं. मुद्दामून त्यासाठीच दाखवलेलं आहे. आता 5 मिनिटांवरती काय झालेलं आहे ते पाहूयात आपण, आणि उद्यासाठीची जी महत्त्वाची मुवमेंट आहे त्याबरोबरच आपल्याला सेन्सेक्स जर वेळ मिळाला तर सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे ना, तीही पाहूयात की कशा पद्धतीने होऊ शकते. त्या अगोदर आजचं काल काय आपण डिस्कशन केलं तर काल क्लिअरली डिस्कशन झालेलं होतं. 2 लेवल मार्क केलेले होते. वरती होती 500 आणि डाऊन साईडला होती 400. या 100-125 पॉईंटची जी रेंज आहे ना, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करता येईल तर ओपनिंग नंतर जर मार्केट पुन्हा 500च्या आतमध्ये येते आणि या कॅन्डलने ते होताना पाहायला मिळालं, तर तुम्ही ट्राय करू शकता कुठपर्यंत, पहिल्या 100 पॉईंटसाठी. आणि ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर 360 जरी महत्त्वाचा सपोर्ट असला तरी थांबणार नाही. मार्केट 320 टेस्ट करायला जाऊ शकतं आणि ती इम्पॉर्टंट लेवल असू शकते. तिथे सपोर्टला आपल्याला बाईंगची सिच्युएशन बनणार आहे. आणि अगदी 295 की 300 काहीतरी लो आहे, अगदी 300 टेस्ट झालेला आहे. थोड्या वेळ मार्केटने सस्टेन केलेला आहे. पण या सिच्युएशनमध्ये तुमच्या लक्षात कसं येतं की मार्केट वरती जाणार आहे किंवा नाही जाणार, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आत्ता हे पाहणं खूप इझी वाटते की या पद्धतीचं फॉर्मेशन झालं, ब्रेकआउट आला आणि कंटिन्यूस 3च कॅन्डलमध्ये 5 मिनिटाच्या 3च कॅन्डल आहे. तिथून जवळजवळ 300 पॉईंटची मुवमेंट आपण पाहिलेली आहे. 250 ते 300 पॉईंटची मुवमेंट पाहिली. पण हे समजतं कसं, ही जी मुवमेंट झाली ना, त्यावेळेस तुम्ही जे काही कॉल होते ना, सी होते, त्यांचे प्रीमियम चेक करणं खूप गरजेचं होतं. मागे एका व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. यांचे प्रीमियम ज्या पद्धतीने कमी व्हायला पाहिजेत, आज एक्सपायरी आहे किंवा नेक्स्ट एक्सपायरीचे सुद्धा जे प्रीमियम होते ना, ते कमी होत नव्हते. ते प्रीमियम होल्ड करत होते. मार्केट नक्कीच खाली येत होतं, परंतु प्रीमियम होल्ड करत होते. त्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की पोझिशन कशा पद्धतीने बनतात. आणि मग त्यानंतरची मुवमेंट रेस्ट ऑफ द हिस्ट्री तुम्ही आज दिवसभरामध्ये पाहिलेलं आहे काय झालं. आता कालच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण चर्चा केली. जर मार्केट 500च्या वरती निघते, 500-520च्या, तर जो रेजिस्टन्स पेंडिंग आहे किंवा जी लेवल पेंडिंग आहे ती आहे 770, 820 किंवा 800 तुम्ही पकडून झाला. अगदी ती लेवल टेस्ट झालेली, त्याच्याही वरती 30-40 पॉईंट आपल्याला जाताना पाहायला मिळालेला आहे. आणि ती नेकलाईन आहे तो झोन, म्हणजे तो झोन तुमचा येतो 880 ते 900च्या दरम्यान. तो झोन टेस्ट झालेला आहे. 857 समथिंग हाय आहे. आणि मार्केटने तिथून, मी टेलिग्राम चॅनलला दाखवतो तुम्हाला, अगदी 2:40 मी एक मेसेज केलेला होता. जसं मार्केट इथे रिजेक्शन फेस करतं हे दिसलं ना, 2:40-41 की जे काही कॉल असतील ना तुमच्याकडे, ते आत्ता विकायची वेळ आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्यानंतर ही जी मुवमेंट आहे ती, आता ही मुवमेंट कोणालाही कॅप्चर करता येत नाही. लकीली जर तुम्ही त्यावेळेस बसलेला असाल ट्रेडमध्ये किंवा थोडं दूरचं एखादा पुट ऑप्शन करा, एक्सपायरी अगदी पाऊण तासावरती, अर्ध्या पाऊण तासावरती आलेली असते, कॅप्चर करणं खूप अवघड असतं. ज्यांना रँडमली ते ट्रेड मिळाले असतील ते नक्कीच करू शकतात. किंवा एखाद दुसरा असतो दिवसभरामध्ये 800-850 हा रेजिस्टन्स एरिया आहे, तुम्ही थोडेफार टार्गेटसाठी. पण इथून लिटरली 15-15, 20-20x होताना पाहायला मिळालेले आहेत पुट. आणि पुढच्या 10 मिनिटामध्ये त्यांची प्राईस पूर्ण वाईपआउट झालेली होती. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का आता कंटिन्यूस तुम्हाला याच पद्धतीच्या एक्सपायरी फेस करायच्या. मी मुद्दामून एवढं वेळ घेतला आहे हे समजून सांगण्यासाठी, कारण का आता वीकली एक्सपायरी बंद आहे. तुम्हाला प्रत्येक गुरुवारी या पद्धतीच्या वाईल्ड मुवमेंट कदाचित मिळू शकतात. एखादी एक्सपायरी सेलरसाठी होऊ शकते, परंतु मोस्टली हे पाहायला मिळणार आहे. आता उद्यासाठी क्लिअर आहे. हे जे काही दिसतंय हे झालेलं आहे शेवटचं ना, ते खूप महत्त्वाचं आहे. पण तरीही 550 डाऊन साईडची जी लेवल आहे 24,550, याच्यापेक्षा वेगळं काहीच डिस्कशन आज करायचं नाही. 24,550 आणि वरती जी लेवल आहे ती आहे 24,880. किंवा सेफर साईड तुम्ही आजचा जो काही हाय बनलेला आहे तो पकडून चला.
जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही ना मोठी मुवमेंट येणार नाही. उद्यासाठी लेवलपेक्षाही महत्त्वाचं काय आहे, RBIचे गव्हर्नर जे आहेत ना ते काय बोलतात हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळेल. मग कदाचित जर काही चांगली न्यूज आली, CRR कमी करायचं चालू आहे, जर काही पॉझिटिव्ह न्यूज आली ना तर उद्या तुम्ही 25,000 पाहता हे लक्षात ठेवा. आणि जर खराब आली तर हा सपोर्ट पुन्हा एकदा ब्रेक होईल आणि मार्केट 24,300 350च्या दिशेने पुन्हा जाऊ शकतं. म्हणजे जो काही आजचा लो बनला आहे ना तो टेस्ट होऊ शकतो किंवा तो ब्रेकसुद्धा होऊ शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये थोडं सावध राहा. मोठी रेंज आहे 550 ते 850, जवळजवळ 300 पॉईंटची रेंज आहे. पण त्या पद्धतीनेच काम आपल्याला करावं लागणार आहे, दुसरा काहीही पर्याय नाही आहे. मध्ये छोटे मोठे ट्रेड तुम्हाला मिळतील, पण उद्यासाठी ही लेवल मार्क करा, ही लेवल मार्क करा. याच्या खाली मोठे डाऊनफॉल पाहायला मिळू शकतो किंवा डाऊनसाईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता, याच्यावरती अपसाईड. मग 880-900च्या वरती निघाल्याच्या नंतर 24,980 आहे आणि 25,040 ते 50 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. या लेवलसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. मध्ये जर छोटे मोठे काही ट्रेड बनत असतील तर ते मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेन. बरं, आता दुसरं महत्त्वाचं बँक निफ्टी. बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. कालच मी सांगितलं होतं की बँक निफ्टी ही 54,800 किंवा 54,700 या लेवलसाठी तयार होत आहे. नवीन हाय लवकरच आपल्याला बँक निफ्टीमध्ये बनताना पाहायला मिळणार आहे. पण याच्यासाठी इम्पॉर्टंट उद्याचा दिवस आहे. म्हणजे गव्हर्नर साहेब काय बोलत आहेत ना यावरती खूप सारं काही अवलंबून असणार आहे. बँक निफ्टी नवीन हाय बनवतोय की ही जी काही रॅली आहे ना पूर्ण गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय ती फिजल आउट होणार आहे का नाही हे उद्या समजणार आहे आपल्याला. मग उद्यासाठी तुम्ही प्लॅन कशा पद्धतीने करू शकता, पुन्हा 53,800लाच लक्ष देऊन ठेवायचं आहे. जर उद्या 53,800 ब्रेक होताना पाहायला मिळते आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, 10 वाजेपर्यंत वाट पाहायची आहे उद्या. की एकतर स्पीच सुरू होत्या नक्की काय येते ते पहा आणि त्यानंतरच मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता डाऊन साईड मात्र हा लो आहे, त्याच्या खालीच आपल्याला एक मुवमेंट पाहायला मिळू शकते. इथे आपण म्हणू शकतो हा सपोर्ट घेऊ ब्रेक झाल्याच्या नंतर, पण थोडं क्रिटिकल आहे कारण का इथे पहा तुम्ही या पद्धतीने कामकाज झालेलं आहे. म्हणून 53,300 ब्रेक झाल्यानंतर डाऊन साईडची मुवमेंट येऊ शकते आणि इथून सुद्धा तुम्हाला 600 ते 800 पॉईंटची मुवमेंट खाली पाहायला मिळू शकते. मग 53,100 असेल किंवा 53,000 असेल, 52,800 असेल आणि 52,500 असेल. या पद्धतीने तुम्हाला मुवमेंट डाऊन साईडला जर रिझल्ट इन द सेन्स RBIच्या याच्यामध्ये काही जर खराब आलं तर मात्र ते पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी सपोर्ट रेजिस्टन्स उद्यासाठी जास्त का चर्चा करत नाही आहे, कारण की उद्या कदाचित इव्हेंट नंतर कोणत्याही सपोर्टला कोणत्याही रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट करणार नाही. म्हणून एंट्री पॉईंट उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यावरती तुम्ही निघताय तर फक्त एक लक्षात ठेवा, 10च्या अगोदर निघताय तर लक्ष राहू द्या तिकडे की काय येतंय काय नाही. जर खराब आलं तर ना हे पूर्ण फिजल आउट होईल आणि अशा पद्धतीचे कॅन्डल पाहायला मिळणार आहेत. म्हणून याच्यावरती 53,800च्या वरती 54,000 ऑब्वियसली सायकोलॉजिकल लेवल आहे, त्यानंतर 54,200 आहे, 54,500 आणि 54,800 सुद्धा पाहायला मिळू शकतात. नवीन हाय बँक निफ्टीमध्ये बनला तर विशेष वाटायला नको काल उद्याच्या याच्यानंतर. त्यामुळे या दोन लेवलवरती उद्यासाठी फोकस करा. जसं निफ्टीमध्ये 2 आहेत तसेच इथे सुद्धा 2 आहेत. उद्या जिथे चांगली संधी मिळू शकते, सगळ्यात जास्त चांगली संधी आणि कमी प्रीमियममध्ये, तो आहे सेन्सेक्स. उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. ज्या विकली एक्सपायरी बाकी आहेत ना त्यापैकी सेन्सेक्स आहे. मग सेन्सेक्ससाठी 2 लेवल इम्पॉर्टंट आहेत, त्या मार्क करून ठेवा. इथेही लेवल मोठे येतील कारण का आज ज्या पद्धतीचं कामकाज झालं 81,400 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि वरती आहे 82,200. वरती कोणती लेवल आहे तर 82,200. आता पाहिल्यानंतर खूप मोठी रेंज वाटते 800 पॉईंटची, पण मार्केट त्याच्या अगदी मधोमध बंद आहे, 81,800च्या आसपास बंद आहे. म्हणजे इथून 400 पॉईंट आणि इथून 400 पॉईंट. याच्यामध्ये तुम्हाला रेंज प्ले करता येत असेल बिंदास्त करा, काही हरकत नाही. जर मार्केट इथे येते काहीतरी खराब येते, एखादी शूटिंग स्टार बनते आहे, छोटा मोठा स्टॉप लॉस प्लेस करून एक्सपायरी ट्रेडसाठी हे प्लॅन करू शकता, कारण कमी प्रीमियममध्ये मिळते. बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ते थोडं अवॉइड करायला सांगितले, पण इथे तुम्ही प्लॅन करू शकता. 82,200 जर ब्रेक झाला तर उद्या इथे सुद्धा याच्यावरती सुद्धा 400 ते 600 पॉईंटची मुवमेंट तुम्ही पाहू शकता. मग 200 नंतर 400 आहे, 600 आहे, 800 आहे, या पद्धतीचे 200-200 पॉईंटचे टार्गेट ठेवू शकता. इथे सुद्धा जर 81,400 ब्रेक झालं तर ही लेवल खूप महत्त्वाची असू शकते. 80,600 ती लेवल टेस्ट करायला मार्केट येऊ शकतं, पण टप्प्याटप्प्याने टार्गेट ठेवायचं आहे. अगदीच लगेच 700-800 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं नाही, 100-200 पॉईंटचं टार्गेट, आणि ते तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. बाकी जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.